मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. केळीचं पान. निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये सौंदर्य दडलेलं असतं. हे सौंदर्य बघण्याची सवय आपल्या डोळ्यांना आणि आपल्या मनाला लावून घ्यावी लागते. निसर्ग हा चित्रकारांना कायमच स्फूर्ती देत आला आहे. निसर्गातील सौंदर्यपूर्ण आकार शोधून त्याचं चित्रण अनेक चित्रकारांनी केलेलं आहे. चित्र काढण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या शैली आहेत. डोळ्यासमोरील दृश्याचं जे चित्र चित्रकाराच्या मनात उमटतं त्याप्रमाणे त्याच्या हातून कलाकृती घडत जाते. एखाद्या नैसर्गिक आकाराचं निरीक्षण करून आपण त्याचं हुबेहूब चित्र काढू शकतो. त्याचप्रमाणे त्याच आकाराचा उपयोग करून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करू शकतो आणि त्यापासून अलंकारिक चित्र तयार करू शकतो. किंवा त्याचा नैसर्गिक आकार कायम ठेवून त्याची वेगळ्या पद्धतीने मांडणी करून वेगळ्या प्रकारचं रचनाचित्र करू शकतो. आज आपण पहिल्या चित्रात केळीच्या पानाचं हुबेहूब चित्र कसं काढता येईल ते बघूया. त्यानंतर पुढील चित्रामध्ये या पानाचा बाह्याकार वापरून वेगळ्या प्रकारची रचनाही करून बघूया. यासाठी आपण हँडमेड पेपर आणि जलरंग वापरणार आहोत. हँडमेड पेपरवर पेन्सिलीने केळीच्या पानाचा बाह्याकार काढून घेऊया. केळीचं पान मोठं आणि लांबट आकाराचं असतं. हे पान आरोग्यासाठी फायदेशीर समजलं जातं. केळीच्या पानाचा उपयोग जेवणासाठी केला जातो. केळीच्या पानातील पौष्टिक घटक जेवणाबरोबर पोटात गेल्यामुळे त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. पेन्सिलीवर जास्त दाब न देता हलक्या हाताने हा आकार काढून घ्यावा. सर्वात प्रथम आपण लेमन येलो या रंगात भरपूर पाणी मिसळून त्याचा पारदर्शक असा वॉश पानातील काही भागांमध्ये देऊया. त्यानंतर सॅप ग्रीन या रंगाचा पारदर्शक वॉश देऊया.
केळीच्या पानावरील उजेड आणि सावलीचा भाग दाखवताना आपण फिक्या आणि गडद छटांचा वापर करूया. हिरव्या रंगाची गडद छटा मिळवण्यासाठी आपण त्यात निळा रंग मिसळून गडद हिरवा रंग तयार करूया. चित्र काढताना प्रत्यक्ष पान बघून त्याचा आकार, त्याची लांबी, रुंदी, पानांच्या शिरा या बारकाईनं बघाव्यात. त्यात दिसणारे रंग शोधून काढावेत. त्यावरील छायाप्रकाशाचं निरीक्षण करावं. या पानाचं वैशिष्ट्य चित्रामध्ये येईल असं बघावं. जलरंगाचा पहिला थर वाळल्यानंतर त्यातील बारकाव्याचं सावकाशपणे चित्रण करावं.
पानावरील शिरा, पानाला पडलेल्या घड्या, तर काही ठिकाणी फाटलेलं पानही दाखवावं. पारदर्शक जलरंगात काम करताना एकावर एक देण्यात येणारे रंगाचे थर हे पारदर्शक राहावेत याकडे लक्ष द्यावं. पानाचं निरीक्षण करत करत त्यातील रंगांच्या छटा या तयार करून पानाचं चित्रण पूर्ण करावं.
आपलं हे चित्र पूर्णपणे वास्तववादी झालेलं आहे. आता आपण केळीच्या पानांचा नैसर्गिक बाह्याकार वापरून वेगळ्या पद्धतीनं त्याची रचना करून बघूया. यासाठी प्रथम हँडमेड पेपरवर पिवळा, हिरवा, निळा असे रंग वापरून त्याचा मिक्स्ड वॉश करून घेतला आहे. मिक्स्ड वॉश कसा द्यायचा हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओत बघितलेलंच आहे. त्यानंतर काळ्या रंगाचं स्केच पेन वापरून आपण पानांचा आकार काढून घेऊया. केळीचं एकच पान न करता वेगवेगळ्या कोनातून पानांचे आकार जसे दिसतील तसे काढून घेऊया. म्हणजे या चित्रात पानामध्ये हिरवा रंग न भरता हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आधीच देऊन घेऊन त्यानंतर पानांचा आकार आपण काढत आहोत. या प्रकारचं रचनाचित्र काढताना काय काढायचं ते आधी ठरवलेलं नसतं, तर चित्र काढता काढता जसं सुचत जाईल त्याप्रमाणे ते चित्र डेव्हलप करावं. या प्रकारे चित्र काढताना प्रत्येक चित्रकाराचं चित्र हे वेगळं होऊ शकतं. पानांचा आकार सोडून उरलेल्या आकारामध्ये काळ्या स्केच पेनने काही ठिकाणी काळा रंग भरून घेऊया.
काळा रंग काही ठिकाणी गडद तर काही ठिकाणी फिका देता येतो. आपण काही ठिकाणी छोटे ठिपकेही काढले आहेत. यानंतर ब्रशमध्ये कोबाल्ट ब्लू रंग घेऊन काही उरलेल्या जागा आपण पारदर्शक रंगाने भरून घेऊया. पानात काही ठिकाणी हिरव्या व पिवळ्या रंगाच्या छटा देऊन घेऊया. तर काही ठिकाणी काळ्या स्केचपेनने ठिपके देऊया.
या प्रकारे चित्र रंगवताना हे पान हुबेहूब पानासारखं न रंगवता त्यातून वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून चित्रात सौंदर्य कसं निर्माण करता येईल हे बघावं. अशा प्रकारे आपल्या समोरील चित्र चौकटीत आकारांची विशिष्ट रचना करून त्याच्या आकारमानात बदल करून, प्रमाणात बदल करून, पोतनिर्मिती करून, वेगवेगळ्या रंगछटांचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढता येतात.